आता आजपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महाराष्ट्र सरकारने खूप कठीण आणि महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. ज्यामध्ये महिलांना जर त्यांच्याकडे कागदपत्र नसतील, महाराष्ट्र सरकार हे 2 ते 3 कागदपत्रांची त्यांनी नावे सांगितलेली आहेत. आणि जर माता भगिनींकडे ते 2 ते 3 कागदपत्र नसतील, तर त्या माता भगिनींना आता अपात्र ठरवण्यात येणार आहे. असं महाराष्ट्र सरकारचे जे आपले लाडकी बहीण योजनेचे संस्थापक आणि बालविकास कार्यालयातून ही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे. आणि या संबंधीचा एक महत्त्वाचा जी-आर देखील जाहीर झालेला आहे. तो संपूर्ण जी-आर मी तुम्हाला आजची व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त अशाच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती दिली जाते. तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या त्या व्हिडिओकडे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे जे आपलं बालविकास कार्यालय आणि लाडकी बहीण योजनेचे संस्थापक आहेत, यांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी महिलांसाठी नवीन पात्रता आणलेली आहे. जर माता भगिनी ती नवीन पात्रता फॉलो करत असतील, तरच त्यांना या पुढील लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल. व या 6 महिन्यांचे 1,500 प्रति महिन्यानी पैसे आणि त्यानंतर ₹2100 प्रति महिन्यानी पैसे असे त्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात येणार आहेत. असं महाराष्ट्र सरकारचे आपले जे लाडकी बहीण योजनेचे संस्थापक श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी असं सांगितलेलं आहे. आणि त्या संबंधीचा जी-आर देखील जाहीर केलेला आहे. तो जी-आर देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. सर्वप्रथम आपण हे वाचून पाहूया. या जी-आरमध्ये त्यांना काय सांगायचं होतं. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची नवीन पात्रता निकष जाहीर केलेला आहे. म्हणजेच याची निकष जाहीरची पात्रता त्यांनी आता कोणती पात्रता महिलाकडे असायला हवी, तेव्हाच महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरेल, यासंबंधीचा जी-आर जाहीर केलेला आहे. या बदलानंतर काही महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र घोषित करण्यात येणार आहे, असं देखील त्यांनी खूप दुःखाचे शब्द आपल्यासमोर आणून दिलेले आहेत. पण महिलांनी याचा संबंधित नाराज न होता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला पात्र कसं होता येईल या संबंधित देखील मी तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात. त्याच प्रकारे त्या अर्जांना नकार दिला जाणार आहे. तुम्ही जे अर्ज भरले होते, त्या अर्जांना नकार दिला जाईल आणि तुमचे जे अर्ज आहेत ते पुन्हा एकदा डिसअप्रूव्ह करण्यात येतील. ज्या माता भगिनी अपात्र ठरताना सर्वच माता भगिनींचे फॉर्म हे अप्रूव्ह आणि डिसअप्रूव्ह असं करण्यात येणार नाही. ज्या रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करणार नाही, तर त्यांनाच येथे अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारने योजनेअंतर्गत महिलांना आता दरमहा ₹2100 अनुदान देण्याची रक्कम देण्याची देखील घोषणा देखील केलेली आहे. म्हणजेच आत्तापर्यंत तुम्हाला ₹1,500 प्रति महिन्याने पैसे येत होते. पण त्यामध्येच त्यांनी ही एक आनंदाची गोष्ट सांगताच अजून एक त्यांनी आनंदाची गोष्ट दिलेली आहे. ज्यामध्ये महिलांना ₹2100 प्रति महिना मिळणार आहे. पण यामध्ये त्यांनी दुःखाची गोष्ट देखील दिलेली आहे, की खूप साऱ्या महिला ह्या अपात्र ठरवण्यात येणार आहेत. कारण आता पुन्हा एकदा फॉर्मची ही छाननी चालू झालेली आहे, असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती सांगितलं होतं. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर आलेला आहे आणि हाच मी तुम्हाला आज समजून सांगण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला संपूर्ण YouTube झालं, सोशल मीडिया झालं, या संपूर्ण गोष्टींवरती फक्त आणि फक्त येड्यात काढू राहिलेत आणि मी देखील तुमचं ध्यान भटकावण्यासाठीच पहिले 5 ते 2 मिनिटं तुम्हाला असंच बोलून दाखवलेलं आहे. आता यामध्ये आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटांवरती असं त्यांनी एक पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की अलीकडे लाडकी बहीण योजनेत राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून बदल केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. म्हणजेच त्यांच्या सोशल मीडियावरती आपल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील काय नवीन अपडेट झालेले आहेत या संबंधितच्या बातम्या तर तुम्ही आणि आम्ही रोजच पाहत आहोत आणि आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त महत्त्वाची आणि खरीच बातमी दिली जाते. त्यामुळे जर तुम्ही अजूनही लाईक करून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा. कारण आपल्याला फक्त आणि फक्त मराठी बांधवाला प्रत्येक सरकारी आणि खाजगी योजनांचा लाभ कमी खर्चामध्ये आणि कमी कागदपत्रांमध्ये कसा होईल या संबंधीची माहिती दिली जाते. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की सोशल मीडियावरती कोणत्या बातम्या जाहीर होत झाल्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत आहेत. यामध्ये ते काय आपल्याला दाखवत आहेत, की यामध्ये महिलांना अपात्र ठरवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे व खूप साऱ्या महिला अपात्र ठरायला देखील लागलेल्या आहेत. प्रत्येक दिवसाला 1,00,000 महिला या अपात्र ठरवित आहे, असं महाराष्ट्र सरकारकडून असा एक आदेश आला आहे, असं आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे. पण या दोघांनी
यामध्ये काय सांगितलंय, या संदर्भात माहिती देताना राज्य सरकारने नवीन जी-आर जाहीर केला. यामध्ये त्यांनी संपूर्ण खरोखर काय आहे ते खरंच यामध्ये बदल करणार आहेत का? महिलांना पात्र करणार आहेत का? या संबंधामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता या निर्णयानुसार आपल्यासमोर काय येतं ते आपण सर्वप्रथम पाहून घेऊया. योजनेअंतर्गत फक्त रकमेच्या वितरणामध्ये बदल करण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता या 2 ओळींमध्ये खूप महत्त्वाचं सांगितलंय. योजनेमध्ये फक्त आणि फक्त रक्कम बदलण्यात येणार आहे. म्हणजे जी ₹1,500ची रक्कम होती, तिला फक्त ₹2100 करण्यात येणार आहे. एवढाच या लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होणार आहे. तुमच्या कुठल्याही प्रकारचे जे फॉर्म आहेत, त्या फॉर्मची छाननी व पडताळणी करण्यात येणार नाही आहे. पुन्हा एकदा ज्या महिला पात्र होत्या, त्या परत पात्रच राहणार आहेत. त्यांना अपात्र करण्यात येणार नाही आहे. त्यांनी अजून महत्त्वाचं सांगितलंय, की ज्या अपात्र होत्या, त्यांच्या फॉर्मची छाननी होणार आहे आणि त्यांना पात्र कसं करता येईल, या संबंधित लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही चुकीच्या दिशेने भटकत आहात. तर मी तुम्हाला सांगत असतो, तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या चॅनलला फॉलो केलं, तर तुम्हाला प्रत्येक महत्त्वाची आणि खरीच बातमी मिळत जाईल. तुम्हाला बाकीच्या चॅनल्सवरती फक्त आणि फक्त तुमचा वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला फक्त आणि फक्त त्यांना पैसे कमवण्यासाठी तुमचा टाईमपास करत आहेत आणि तुम्हाला फक्त आणि फक्त फॉल्स म्हणजेच खोटी बातमी देत आहेत. ते सगळे प्रॉक्सी आहेत, प्रॉक्सी. फक्त आणि फक्त तुमचा टाईमपास करत आहेत. आज मला हा व्हिडिओ बनवायचा होता यासाठी, की मला संपूर्ण जे काळा बाजार आहे तो यापुढे आणून द्यायचा होता. आता योजनेची पात्रता निकषामध्ये कोणतीही बदल करण्यात येणार नाही आणि आलेला देखील नाही. म्हणजे तुम्ही समजू शकता, ज्या महिला पात्र होत्या त्यांना अपात्र करण्यात येणार नाही आहे. मध्ये या एकाच ओळीमध्ये त्यांनी समजून सांगितलंय, की योजनेची जी पात्रता होती, त्या निकषामध्ये ते कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. आता छाननी सुरू झालेली आहे, पण जे फॉर्म अपात्र ठरले होते, त्या फॉर्मची छाननी चालू झालेली आहे. जे फॉर्म अपात्र आहेत, त्या फॉर्मची छाननी चालू आहे आणि त्यांना पात्र कसं करण्यात येईल याकडे दृढ लक्ष देत आहेत. म्हणजेच लवकरात लवकर त्यांना 100% माता भगिनी ज्या पात्र आहेत, 18 ते 65 वयोगटातील त्या प्रत्येक माता भगिनीला त्यांना लाभ द्यायचा आहे. या संबंधित त्यांनी छाननी चालू केलेली आहे. पण तुमचं आणि आमचं फक्त आणि फक्त मनोबल हलवण्यासाठी काही लोकं असं बोलत आहेत, की पात्र महिला अपात्र ठरवण्यात येत आहेत. अशा कुठल्याही प्रकारचं होत नाही आहे. सर्व माता भगिनी ह्या पात्रच राहणार आहेत आणि त्यांना त्यांचा 6वा हप्ता केव्हा मिळणार आहे, याची बातमी मी देखील आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ती पक्की तारीख आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मी फक्त आणि फक्त महत्त्वाच्या आणि खऱ्याच बातम्या देत असतो. ती तुमची तारीख केव्हा आहे 6व्या हप्त्याची, काहींचा 6वा असेल, काहींचा पहिला असेल. त्याची तारीख कोणती आहे या संदर्भातली एक मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या अगोदरचाच व्हिडिओ आहे. तुम्ही तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल, की तुम्हाला तुमचा 6वा हप्ता केव्हा मिळणार आहे आणि तुम्हाला या 6व्या हप्त्यामध्ये 1,500 मिळणार की ₹2100, हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये सर्वांना क्लिअर करून दिलेलं आहे. जरी तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल, तर कृपया करून तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरंही मिळून जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं. तुमचे काही प्रश्न असतील, तर ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कमेंट बॉक्स आज सगळ्यांसाठीच आहे. हा ओपन बॉक्स आहे. तुम्हाला तुमचे प्रश्न मांडण्याची जागा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं निवारण हे दिलंच जातं आपल्या चॅनलवरती. आपली टीम आहे ती संपूर्ण तुम्हाला डेडिकेटेड मोटिव्हेशन देत असते. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देत असते. त्यामुळे तुमचा छोट्यातला छोटा व्हिडिओ आपला जो प्रश्न असेल, तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता. जर तुमचा प्रश्न असं खूप साऱ्या लोकांनी विचारलेला असेल, तर त्यावरती व्हिडिओ देखील बनवला जाईल. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि तुमच्यासाठी आम्ही एवढी 3 ते 4 दिवस रिसर्च करतो आणि त्यानंतरच खरा व्हिडिओ घेऊन येतो. त्या आमच्या या प्रत्येक कार्यासाठी एक छोटंसं लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर बनतंच. कारण मला डिसेंबर महिना संपेपर्यंत आपल्या चॅनलवरती कृपया करून 10,000 सबस्क्रायबर्स हे पूर्ण करायचे आहेत. मी एक ही अचीव्हमेंट घेतलेली आहे आणि ती अचीव्हमेंट फक्त आणि फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता. यासाठी फक्त मला तुमचाच साथ हवी. तर तुमची साथ द्या. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.